आयुष्यात इतके जिद्दीपणा की तुम्हाला तुमच्या ध्येयापुढे काहीच दिसलं नाही पाहिजे असं ध्येय मनात ठेवून वेंगुर्ल्याचे बिपिन वरसकर चालवतात आपले समर्थ मेटल कॅन इंडस्ट्री। या फॅक्टरीची सुरुवात 1987 साली झालेली आणि आता या फॅक्टरीला 38 वर्ष झालेली आहेत। ह्या मेटल शीट पासून कॅन कसे बनवतात चला बघूया। दादांनी इथे मेटल शीट घेतलेली आहेत आणि या मेटल शीटचे तुकडे केलेले आहेत 2 आणि या 2 तुकड्यांचे पुन्हा इथे 3 तुकडे करून घेतलेले आहेत। मेटल शीटचे 3 तुकडे झाल्यावरती आता इथे बनवली जाणार आहे टॉप आणि बॉटम शीट जी आपण टीन साठी वापरतो। बघितलं तुम्ही इथे अशा प्रकारे टॉप आणि बॉटम बनवलं जातं टीनचं आणि 38 वर्षापासून ही फॅक्टरी काजूसाठी मेटल कॅन बनवत आहे। काजूसाठी कॅन असं जर विचार करत असाल तर कोकणात काजू सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे, पण जर तुम्हाला काजू एक्सपोर्ट करायचे असतील नाही तर वर्षभर काजू टिकवायचा असेल तर हे कॅन सगळ्यात बेस्ट आहे। तुम्हाला माहिती आहे का काजू फॅक्टरीमध्ये सुद्धा हेच कॅन वापरले जातात। प्रत्येक मेटल कॅनच्या टॉप शीटला एक हँडल असतं, ते हँडल इथे कसं लावलं जातं चला बघूया। इथे हँडल ठेवलेलं आहे मशीन मध्ये आणि इथे ठेवलेली आहे टॉप शीट। बघितल्यात एका प्रेस मध्ये इथे टॉप शीटला हँडल लागलं गेलेलं आहे। ही प्रोसेस आहे ती एम्बॉसिंगची आहे, म्हणजेच इथे कंपनीचं नाव एम्बॉस केलं जातं। बघितलं तुम्ही स्टॅम्प प्रोसेस आहे जी जबरदस्त आहे। इथे एम्बॉस केलेली मेटल शीट तुम्ही बघू शकतात मशीनच्या साह्याने जॉईन केली जात आहे, म्हणजेच इथे वेल्डिंग केली जात आहे। वेल्डिंग केलेली मेटल शीट ही एका कन्व्हेअर बेल्ट वरती ठेवली जात आहे आणि ही कन्व्हेअर बेल्ट वरून आता पुढच्या प्रोसेस साठी जात आहे, ती म्हणजे स्क्वेअर होण्यासाठी। इथे तुम्ही बघू शकतात काकांनी वेल्डिंग केलेली मेटल शीट या मशीन मध्ये टाकलेली आहे। त्यानंतर या मेटल शीटचा स्क्वेअर तयार झालेला आहे। मेटल शीटचा स्क्वेअर बनला म्हणजे 50% प्रोसेस इथे झालेली आहे। आता हा स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर हा सरळ जाणार आहे कॉर्नर बनण्यासाठी, म्हणजेच इथे दोन्ही साइडला या कॅनची कॉर्नर बनवली जाते। बघितलं तुम्ही या मेटल कॅनला कॉर्नर देण्यासाठी इथे फ्रँगिंग केलं जातं। त्यानंतर इथे येते ती टॉप आणि बॉटम शीटची प्रोसेस। आता या कॅनला लावली जाते आहे ती बॉटम शीट। बघितलं तुम्ही इथे बॉटम शीट लावण्याची प्रोसेस कशी आहे ती, म्हणजेच या मशीन मध्ये ती बॉटम शीट ठेवली जाते, त्यावरती ठेवला जातो हा कॅन आणि कॅन ठेवल्यानंतर ही बॉटम शीट अशा प्रकारे कॅनला फिक्स केली जाते। सेम अशाच प्रकारे कॅनला टॉप शीट सुद्धा फिक्स केली जाते। प्रत्येक कोकणी आणि मराठी माणूस व्यवसायात उतरला पाहिजे असं स्वप्न असणार आहे। बिपिन सरांना व्यवसायाची खूप आवड होती, म्हणून त्यांनी हा आपला व्यवसाय वयाच्या 19व्या वर्षी चालू केला। तेव्हा ते फक्त FY ला होते आणि तुम्हाला माहितीये का एवढ्या कमी वयात चालू केलेला हा व्यवसाय संपूर्ण कोकणात प्रसिद्ध झालेला आहे। त्यांच्याकडे तुम्हाला 2 प्रकारचे मेटल कॅन मिळतील, एक तर 13 इंचाचे आणि एक 14 इंचाचे। 13 इंचाच्या मेटल कॅन मध्ये तुम्ही 10 किलो अख्खा काजू ठेवू शकतात आणि 14 इंचाच्या मेटल कॅन मध्ये तुम्ही तुकडा काजू ठेवू शकतात। या मेटल कॅन मध्ये ठेवलेला काजू 1 वर्ष टिकतो आणि तुम्हाला माहितीये का जर तुम्हाला बल्क मध्ये ऑर्डर द्यायची असेल तर 500 ते 1200 कॅन तुम्ही ऑर्डर करू शकता। मग वाट कसली बघताय आपल्या व्यवसायासाठी आणि वर्षभर काजू टिकवण्यासाठी? जर तुम्हाला जबरदस्त मेटल कॅन हवे असतील तर दिलेल्या नंबर वरती कॉल करून आत्ताच मेटल कॅन बुक करा समर्थ मेटल कॅन इंडस्ट्री मधून। आयुष्यात इतके जिद्दीपणा की तुम्हाला तुमच्या ध्येयापुढे काहीच दिसलं नाही पाहिजे असं ध्येय मनात ठेवून वेंगुर्ल्याचे बिपिन वरसकर चालवतात आपले समर्थ मेटल कॅन इंडस्ट्री। या मेटल शीट पासून कॅन कसे बनवतात चला बघूया। दादांनी इथे मेटल शीट घेतलेली आहेत आणि या मेटल शीटचे तुकडे केलेले आहेत 2। मेटल शीटचे 3 तुकडे झाल्यावरती आता इथे बनवली जाणार आहे टॉप आणि बॉटम शीट जी आपण टीन साठी वापरतो आणि 38 वर्षापासून ही फॅक्टरी काजूसाठी मेटल कॅन बनवत आहे। काजूसाठी कॅन असं जर विचार करत असाल तर कोकणात काजू सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे, पण जर तुम्हाला काजू एक्सपोर्ट करायचे असतील नाही तर वर्षभर काजू टिकवायचा असेल तर हे कॅन सगळ्यात बेस्ट आहे। इथे एम्बॉस केलेली मेटल शीट तुम्ही बघू शकतात मशीनच्या साह्याने इथे वेल्डिंग केली जात आहे। इथे तुम्ही बघू शकतात काकांनी वेल्डिंग केलेली मेटल शीट या मशीन मध्ये टाकलेली आहे। त्यानंतर या मेटल शीटचा स्क्वेअर तयार झालेला आहे। आता हा स्क्वेअर बाहेर काढल्यानंतर या मेटल कॅनला कॉर्नर देण्यासाठी इथे फ्रँगिंग केलं जातं। त्यानंतर इथे येते ती टॉप आणि बॉटम शीटची प्रोसेस। 13 इंचाच्या मेटल कॅन मध्ये तुम्ही 10 किलो अख्खा काजू आणि 14 इंचाच्या मेटल कॅन मध्ये तुम्ही तुकडा काजू ठेवू शकता। तर तुम्हाला बल्क मध्ये ऑर्डर द्यायची असेल तर 500 ते 1200 कॅन तुम्ही ऑर्डर करू शकता। मग वाट कसली बघताय आपल्या व्यवसायासाठी आणि वर्षभर काजू टिकवण्यासाठी? जर तुम्हाला जबरदस्त मेटल कॅन हवे असतील तर दिलेल्या नंबर वरती कॉल करून आत्ताच मेटल कॅन बुक करा समर्थ मेटल कॅन इंडस्ट्री मधून।